नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण झटपट असं कुकरमध्ये खमंग फोडणीचं वरण कसं बनवायचं ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 4 चमचे तुरीची डाळ आणि 4 चमचे मुगाची डाळ। आता ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मुगाची डाळ घातल्यामुळे काय होतं, पचायला हलकी फुलकी जाते आणि पित्तसुद्धा होत नाही। त्यासाठी अशा दोन्ही डाळी घ्यायच्या आहे। तर इथे मी ही अशी छोटी छोटी वाटी घेतलेली आहे। आता तुम्ही जास्ती प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही थोडं जास्त प्रमाण वाढवून घ्यायचं आहे। आता आपण फोडणीचं वरण बनवणार, त्यासाठी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 2 चमचे तूप। आता तुम्ही तेलही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तूप चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी। छान असं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे। जिरं मोहरी फुलले की यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे पाव चमचा हिंग। त्यानंतर घालायचं आहे 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या। ठेचून घेतल्यामुळे सुद्धा आपलं हे वरण एकदम खमंग लागतं। आणि यामध्ये घालायचे आहे इथे 3 मिरच्या कट करून घेतलेल्या। त्यातच घालायचा आहे कढीपत्ता आणि लसूण आपल्याला खमंग परतून घ्यायचा आहे। आता लसूण परतून झाला की यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे एक छोटा टोमॅटो एकदम बारीक कट केलेला आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे पाव चमचा हळद। आता हे सगळं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। जेव्हा वरणाला आपण फोडणी देतो, खमंग अशी फोडणी द्यायची, खरपूस असं परतून घ्यायचं आणि मगच यामध्ये डाळ टाकायची आहे। आता यामध्ये आपण धुतलेली डाळ घालणार आहे। आता डाळ घातली की पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप अशी पटकन होते, गॅसची बचत होते आणि खायला सुद्धा ही डाळ चवदार लागते। तर बघा अशी परतून घेतलेली आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला पाणी। तर इथे मी 2 ग्लास पाणी घालणार आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स केलं की लगेचच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आणि 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या आहेत मीडियम गॅसवर। आपण कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि कुकर पूर्ण थंड झालेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता छान असं आपलं वरण तयार झालेलं आहे आणि खमंग असा वास सुटलेला आहे। एकदम परफेक्ट असं प्रमाण दिलेलं आहे। जेवढी डाळ घेतली आणि त्यानंतर आपल्याला पाणी किती घालायचं त्याचं सुद्धा मी प्रमाण दिलेलं आहे। आता यामध्येच घालायची आहे आपल्याला इथे अगदी थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता कोणी पाहुणे मंडळी आली तर झटपट आपण हे असं कुकरमध्ये वरण बनवू शकतो। कधी भाजीला काही नसतं आणि भाजी बनवायचा कंटाळा आला किंवा खायचा कंटाळा आला तर पटकन असं हे कुकरमध्ये वरण बनवायचं। पचायला हलकं फुलकं खमंग असं हे वरण आपलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे। तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता आणि इंद्रायणी भाताबरोबर तर अप्रतिम लागतं। करायला खूप सोपं आहे। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही खमंग असं फोडणीचं वरण जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।